जवळजवळ 13 शाळा एकत्र येऊन दिंडी साजरी करणार आहेत. त्या Good morning, everyone. My name is Deepak Shivaji Kadam. My name is Deepak Shivaji Kadam. Respected principal, Respected principal, teacher, teacher, and all my dear friends. and all my dear friends. रोज संध्याकाळी पप्पा आल्यानंतर पोरींच्या आणि पप्पाच्या अशा गप्पा टप्पा नेहमीच चालू असतात. त्यामुळं संध्याकाळ कशी होते हे समजत नाही. आणि आज ना सकाळी सकाळी लवकर उठलो होतो आम्ही सगळे, कारण आज मुलींची दिंडी जाणार होती. त्यामुळंच त्यांना तयारी करून द्यायची होती. पण आज फक्त त्यांच्यासाठी नाश्ता बनवणार होते. त्यामुळं सकाळी पहिल्यांदा किचनमध्ये आल्याबरोबर सगळी भांडी वगैरे मांडून घेतली, कारण हे करणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण याच्याशिवाय आपल्याला आपलं किचन स्वच्छ दिसत नाही आणि त्याचबरोबर आपल्या पुढच्या कामांना देखील सुरुवात होत नाही. त्यामुळे मस्त अशी सगळी भांडी वगैरे मांडून घेतली मी आणि नंतरच पुढच्या कामांना सुरुवात केली. आणि आज ना मस्त असं नाश्त्यामध्ये मी जरा पास्ता बनवणार होते आणि त्याचबरोबर शिरा देखील बनवायचा होता आणि त्याचीच इथं मला तयारी करायची होती. त्यामुळं सगळ्यात पहिलं तर पास्त्यासाठी इथं कढईमध्ये पाणी घेतलं, जवळजवळ 2 ते 3 ग्लासमध्ये, 3 ग्लास एवढं. आणि तोच पास्ता मी आता शिजायला टाकते. आता शक्यतो ज्यावेळी आपण पास्ता वगैरे शिजायला टाकतो ना, तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं, जेणेकरून हा पास्ता असेल किंवा मग आपण जे चायनीजचं चाऊमिन बनवतो ना, ते सुद्धा चिकटत नाही. म्हणून सगळ्यात पहिले ही शिजायला टाकलं आणि एवढंच काम मी किचनमध्ये केलेलं आहे बरं का. याच्यानंतर हे किचन यांनी ताब्यात घेतलं होतं, कारण मी पोरींचं आवरण्यासाठी गेले होते. त्यामुळे इथं मी मस्त असा पास्ता तर शिजवून दिला होता त्यांना आणि ते म्हटले की आता तू जा पोरींचा आवरायला घे, इथून पुढचं मी सगळं करतो म्हणून. मग काय, मी गेले. सगळ्यात पहिलं ओवीचं आवरायला घेतलं. आणि सॉरी बरं का यासाठी की हा व्हिडिओ व्हर्टिकलमध्ये शूट झाला, त्यामुळं मला असा आडवा वगैरे नाही करता आला, पण पुढचे व्हिडिओ व्यवस्थित केलेले आहेत. त्याच्यानंतर दोघींचं सगळ्यात पहिलं आवरायला घेतलं, साड्या घालून घेतल्या दोघींनाही सगळ्यात पहिलं आणि मग त्यांच्या मेकअपकडे गेले. आता रावीपेक्षा ओवीचं जास्त चाललेलं असतं की तिचं पहिलं कर, तिचं पहिलं कर. त्यामुळं सगळ्यात पहिली तर तिला मेकअपला घेतलेली आहे मी इथं आणि तिला मेकअप खूप जास्त आवडतो, त्यामुळं तिचा मेकअप घेतला करायला. आणि रावीला काही एवढा मेकअप आवडत नाही, त्यामुळं तिचं नेहमी चाललेलं असतं की मला थोडंसंच लाव, मला इतकं जास्त लावू नको, माझं असं कर तसं कर. पण मस्त अशा दोघी रेडी झालेल्या आहेत. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी 8:45 वाजलेले आहेत आणि आत्ता मी पोरींना आवरून पाठवलेलं आहे. आत्ता आज त्यांच्या शाळेमध्ये दिंडी आहे आणि जवळजवळ 13 शाळा एकत्र येऊन दिंडी साजरी करणार आहेत. त्यामुळं सगळ्यांना एकदम छान व्यवस्थित असं तयार होऊन यायला सांगितलं होतं. आणि इथंच आमच्या गावातच, इथं संतवाडी येथे रेडा समाधी आहे, म्हणजे ज्या रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदविले होते, तर त्यांचं मंदिर इथं आहे. आणि ही दिंडी पूर्ण आयफाटा फिरून तिथपर्यंत जाते. त्यामुळं हा सोहळा खरंच खूप मोठा सेलिब्रेट केला जातो आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी छान असं रेडी होऊन यायला सांगितलं जातं. शाळेतून सगळ्या जेवढ्या आयफाट्यातल्या शाळा आहेत, आजूबाजूच्या शाळेत, त्या सगळ्या एकत्र येऊन हा कार्यक्रम सेलिब्रेट करतात. त्यामुळे याच्यासाठी सगळ्या रेडी होऊन अगदी छान असं गेलेले आहेत आणि पोरी पण छान अशा रेडी होऊन गेलेले आहेत. आता सकाळचं फक्त त्यांना टिफिन आणि बॉटल एवढंच सांगितलं होतं. त्यामुळं एकीसाठी मस्त असा पास्ता आणि एकीसाठी शिरा बनवलेला आहे, कारण जी पास्ता खाते ती शिरा नाही खात, जी शिरा खाते ती पास्ता नाही खात, असं काहीच होतं. तसं तर सुरुवात तर मी केली होती पास्ता करायला, पण नंतर मी पोरींच्या आवरण्यामध्ये अडकले, त्यामुळे मला काही तिकडे जाता आलं नाही. आणि त्यामुळं तिथनं पुढचं सगळं काम त्यांच्या पप्पांनी केलेलं आहे, म्हणजे अगदी किचन त्यांनी हँडल केलं आणि किचनचा व्हिडिओ देखील मला काढता आला नाही. त्यामुळं आज पोरींना छान असं रेडी करून त्यांना पाठवलेलं आहे आणि आत्ता इथून पुढं माझी घरातली कामं सुरू होणार आहेत. त्यामुळं आता पुढं सांगते काय काय होतं ते. हे पूर्ण किचन यांनी सकाळी साफ केलेलं आहे, त्यामुळं किचनकडे काही मला सध्या यायची गरज नाही पडली.
आता घरातली सगळं साहित्य झालेलं आहे, पण हा जो पडलेला राडा आहे, पूर्ण सगळीकडं असा राडा पडलेला आहे. पूर्ण सगळ्या बांगड्या वगैरे हे सगळं असं पडलेलं आहे. तर हे सगळं मला पहिलं साफ करून घ्यायचं आहे, कारण याच्याशिवाय पुढची कामं नाही होणार. तसं तर सकाळी सकाळी ना बाहेर खूप जास्त आभाळ आलेलं आहे, त्यामुळे बाहेर काही कामाला जायचं नाही, पण घरातच खूप जास्त काम आहे, त्यामुळे हे सगळं आवरून घेणार आहे मी आत्ता सध्याला. आता तिकडची सगळी कामं आवरून झालेली आहेत, पण म्हटलं चला सकाळी 5 वाजल्यापासून सगळं आवरण्याच्या नादात, सगळं करण्याच्या नादात आणि सकाळी लवकर उठले, त्यामुळं जरा थोडंसं सध्या डोकं पण जड झालंय. त्यामुळे म्हटलं सगळ्यात पहिलं चहा पिऊयात, आणि म्हणून मी मस्त असं दुधाचा चहा करणार आहे. सगळ्यात पहिलं चहा पिते आणि मग पुढची कामं आवरायला घेते, कारण हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण रिलॅक्स नाही होत तोपर्यंत कुठलीच कामं आपण व्यवस्थित नाही करू शकत. त्यामुळं सगळ्यात पहिला तर मस्त असा चहा करणार आहे मी. आणि बाहेर पण खूप वातावरण असं पावसाचं चालू आहे ना, आणि खूप जास्त हवा पण आहे. असं वाटतंय की कधी पाऊस येईल आणि कधी नाही. आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो म्हणजेच इकडं जुन्नर तालुक्यामध्ये, तिथं खूप प्रचंड पाऊस असतो. त्यामुळं कधी पाऊस येईल कधी नाही याचा काही नियम नसतो, त्यामुळं मग खूप जास्त पाऊस आहे. आता इथं सगळे मी बॉक्सेस रेडी करून ठेवलेले आहेत, म्हणजेच प्रत्येक बॉक्स वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे. सगळ्यात खालचा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मी गळ्यातल्याचे सेट असतील, टिकल्यांचे पाकिट असतील, त्याच्यानंतर कानातल्याचे सेट, इथं मंगळसूत्र, इथं हेअर ॲक्सेसरीज, अगदी छोट्या छोट्या क्लिपपासून ते मोठ्या मोठ्या बोनेटपर्यंत मी सगळं या बॉक्समध्ये भरलेलं आहे. आणि या पाऊचमध्ये हा मला कॉस्मेटिकचाच पाऊच आला होता, तर याच्यामध्ये मी सगळे कॉस्मेटिकचे, म्हणजे जे मी रेग्युलर नाही वापरत, कधीतरी असे हेवी मेकअप्स वगैरे असतील ना तर त्यावेळी वापरते, तर तसे प्रोडक्ट्स आहेत. आणि हे सगळे बॉक्सेस मी रेडी करून ठेवलेले आहेत. त्यामुळे आत्ता म्हटलं की आज सगळं बाहेर काढलेलंच आहे, सगळा पसारा बाहेर निघलेलाच आहे, तर अगदी छोट्या छोट्या वस्तू ना सगळ्या व्यवस्थित ठेवून घेऊया, जेणेकरून पुढच्या वेळी किंवा इतर वेळी कधीही त्याचा पसारा होणार नाही. कारण काय होतं, ज्यावेळी आपण बॉक्स व्यवस्थित सगळं छान व्यवस्थित करून ठेवतो ना, तर पोरी आहेत घरात लहान, त्यामुळं त्यांच्याकडून इकडं तिकडं जातच, कारण त्या ज्या वस्तू घेतात त्या आई त्या जागेवर ठेवत नाहीत, इकडं तिकडं टाकतात. त्यामुळं दरवेळी आपण 2-2 दिवस तर एवढे गोष्टी नाही सेट करून ठेवू शकत. म्हणून म्हटलं चला आज सगळं बाहेर निघलेलंच आहे, तर सगळं छान व्यवस्थित करून आपला ड्रेसिंग टेबल देखील व्यवस्थित करून ठेवूया. याच्यामध्येच वेळ चाललेला आहे, त्यामुळे हे सगळं पहिल्यांदा नीट मांडून ठेवते. पोरींच्या शाळेतून त्यांच्या टीचरचा कॉल आला होता की पोरींना घ्यायला या म्हणून. खूप जास्त पाऊस आहे, त्यामुळे त्यांना लवकर आणायला जावं लागलं आणि मी लगेचच पोरींना घेऊन आले. तर पोरी अशा गारठलेल्या होत्या, कारण खूप जास्त आज पावसामध्ये भिजलेल्या होत्या त्यामुळं
चाललं होतं दोघींचं चिडचिड करायचं, पण तरीही खुश होत्या कारण आल्यापासून मला त्या मज्जाच सांगत होत्या काय काय झालं काय नाही झालं. आणि ओवी तर खूप जास्त खुश होती, त्यामुळं तिची अशी मस्ती चाललेली असते एनी टाईम. म्हणजे इतकी नोटंकी आहे ना ती, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ओव्हर ॲक्टिंग करते आणि सगळ्याच गोष्टी अगदी छान झालेल्या आहेत आजच्या. आणि घरी आल्याबरोबर लगेचच त्यांनी हे सगळे ज्वेलरी वगैरे काढायला सुरुवात केली आणि रावी तर काढूनच आली होती. भिजतच आणलं होतं आणि सकाळपासून घरातलाच पसारा काढत होते, त्यामुळे स्वयंपाक काही केला नव्हता. म्हटलं मुली 12:30 वाजता आल्या ना, मग आपला 12:30 ते 1 या दरम्यान स्वयंपाक होऊन जाईल, म्हणजे जेवणाचा देखील टाईम होतो. पण त्या लवकरच आल्या, 12लाच मी त्यांना आणायला गेले होते. त्या खूप जास्त भिजल्या होत्या, त्यामुळे मी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आणि स्वयंपाकामध्ये काहीच नाही केलं, फक्त मस्त असं बेसन केलेलं आहे, कारण पोरीनं देखील तितकं छान बेसन आवडतं खूप जास्त. म्हणून बेसन तिथं भात लावलेले आणि आता मी फक्त 2-3 भाकरी करून घेणार आहे, कारण हे पण जरा साईडवर गेलेले, त्यामुळे भाकरी झाल्या की झाला आपला स्वयंपाक. मस्त गरमागरम इथं पिठलं केलेलं आहे मी आणि त्याचबरोबर ज्वारीच्या भाकरी. आता ना हे तर साईटवर गेलेले आहेत, त्यामुळं मी आणि पोरी एवढंच जेवायला आहोत, त्यामुळं अगदी जेमतेम स्वयंपाक केलेला आहे, पण खरंच खूप छान झालेला आहे. बेसन बघू शकताय तुम्ही किती भारी दिसतंय नाही, आणि गरमागरम बेसन आणि त्याबरोबर भाकरी, हे कॉम्बिनेशन तर खरंच एक नंबर आहे. त्याच्यानंतर आम्ही जेवणं देखील करून घेतलेली आहेत. आवरून झालेले आहेत, आता कपडे धुवून झाले, सगळं आवरून झालं. बाहेर पाऊस पण थोडासा थांबलेला आहे, त्यामुळं मग आता काही टेन्शन नाही. आणि त्यातच ना मी ना घरगुती क्लीनअप आणि फेशियल करते, त्यामुळं माझ्या काही 2-4 मैत्रिणी आहेत, तर त्याच्यातल्याच एका मैत्रिणीनं मला होम व्हिजिटला बोलवलेलं आहे, म्हणजे तिचं फेशियल करायचं आहे म्हणून. त्यासाठीच मी आता सध्या निघालेली आहे. आणि आज सकाळपासून जी एवढी धावपळ झालेली आहे, माझी पंचायत झालेली आहे ना, ती काही मी शब्दात नाही सांगू शकत, पण मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. आणि आजचं जेवण पण कमाल झालं होतं, अगदी साधा सिंपल बेत होता, म्हणजे बेसन भाकरीचा, पण तरी तोही खूप छान झाला होता. आणि मुलींची दिंडी पण खूप छान झाली, फक्त थोडंसं पावसाने गोंधळ केला, त्यामुळे मग थोडंसं पोरी भिजूनच आल्या घरी. आल्याबरोबर लगेच चेंज केलं त्यांचं, आणि त्या आता मस्त टी व्ही बघत बसलेत, कारण उद्या आणि परवा 2 दिवस त्यांना सुट्ट्या आहेत, त्यामुळं अभ्यास नंतर होत राहील उद्या वगैरे. त्यामुळे आता तर त्यांना म्हटलं थोडंसं रिलॅक्स व्हा, तोपर्यंत मी खालून जाऊन येते, म्हणजे इथंच आमच्या सोसायटीमध्येच राहते माझी मैत्रीण ती, तर तिचं फेशियल करून येते. त्यानंतर आजच्यासाठी एवढंच. आता ना तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतोय का हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओला. बाय.